नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आज खास तुमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, बऱ्याच मुलांना मुली पटवायच्या असतात, पण नक्की त्यांना कसं पटवावं, कसं इम्प्रेस करावं हे मात्र सापडत नाही। तर मित्रांनो, मुलींना प्रभावित म्हणजेच इम्प्रेस करण्यासाठी मुलं बरेच मार्ग अवलंबतात, पण तरीही त्यांना मुलींची आवड काही समजत नाही। तर आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की मुलांच्या स्वभावातील मुलींना प्रचंड आवडणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून, हत्यारासारखा वापर करून तुम्ही मुलींना खुश करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, मुलांच्या मनात नेहमी एक प्रश्न घोळत असतो, तो म्हणजे मुलींना आपल्यातली कुठली गोष्ट आणि नेमकं काय आवडतं, आपण कसे वागलो तर त्या इम्प्रेस होतील। पण याचं उत्तर त्यांना शोधूनही सापडत नाही। मग अशा वेळी काही जण रोमॅन्टिक चित्रपटांचा आधार घेतात, तर काही जण पुस्तकातून याचं उत्तर शोधतात। पण खरं तर याचं उत्तर कधीच सापडत नाही किंवा कोणालाही सापडत नाही। खरं तर मुलींचं मन जाणून घेणं हे खूप अवघड काम आहे। त्यांच्या मनात काय सुरू आहे, त्यांना काय आवडतं हे जाणून घेणं तसं फार कठीण आहे। पण मंडळी, आम्ही बराच रिसर्च केला या गोष्टीवरती आणि आम्ही आज याचं उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या गोष्टी ज्या प्रत्येक मुलामध्ये शोधत असतात आणि तिला त्या गोष्टी त्या मुलाकडे अजून जास्त आकर्षित करतात। तर मित्रांनो, सिंगल असणाऱ्या मुलांसाठी आणि ज्यांना गर्लफ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास उपयोगी आहे। तर मग चला जाणून घेऊयात मुलींच्या आवडीचं गुपित। यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे इतर मुलांबद्दल तिला रागावणं। हो मंडळी, ही अगदी खरी गोष्ट आहे। जेव्हा मुलं एखाद्या मुलावरून किंवा तिच्या बेस्ट फ्रेंडवरून तिला रागावतात किंवा त्याबद्दल जेलस फील करतात, तेव्हा मुलींना ती खूप क्यूट वाटतं। त्यांना ही गोष्ट खूप आवडते, कारण त्यातून मुलांचं तिच्याविषयी असलेलं प्रेम दिसून येतं। माझ्याशिवाय तू कोणाचीच नाहीस ही अप्रत्यक्ष भावना तिला अगदी स्पेशल वाटते। पण मुलांनी एक लक्षात ठेवावं की ही जेलसी अगदी निरोगी असावी। त्याचा मुलीला किंवा तुमच्या नात्याला कुठलाही त्रास होता कामा नये, नाही तर ते नातं तुटू शकतं हे लक्षात ठेवा। तिच्यावर लटके राग धरा, तिच्याशी भांडा, पण तिच्यावर कधीही या बाबतीत अविश्वास दाखवू नका, एवढं मात्र लक्षात ठेवा। आता पुढची गोष्ट आहे, दुसरा मुद्दा, लाजणे। आता तुम्ही म्हणाल काहीही काय सांगताय, मुलं लाजली तर मुलींना ते आवडेल का? पण उलट मुलींना ते खूप विचित्र वाटेल असं तुम्हाला वाटेल। पण मुलींना तर मर्दानी मुलं आवडतात ना, वगैरे वगैरे अशा भरपूर गोष्टी आपण ऐकल्यात। पण मित्रांनो, हे खरं नाहीये। कधी कधी मुलं ही बऱ्याच गोष्टींना लाजतात आणि आपल्या गर्लफ्रेंड समोर किंवा क्रश समोर तर त्यांनी ही गोष्ट खुलेपणाने अगदी आवर्जून केली पाहिजे, कारण अशा वेळी तुमच्यातील संवेदनशील बाजू तिला दिसून येते। तुम्ही मनाने हळवे आहात, तुमच्या भावना कशा आहेत या गोष्टीवरती लाजण्याची प्रतिक्रिया कशी आहे यावरती मोहर उमटवते। त्यामुळे जर तिच्यासोबत तुम्ही एकटे असाल तर उगाच मर्दानीपणाचा आव आणायचा प्रयत्न करू नका। तुम्ही जसे आहात ना तसे तिच्याशी अगदी खुलेपणाने वागा। तिसरा मुद्दा आहे केसांशी खेळणे। मुलं जेव्हा गप्पा मारता मारता आपल्या गर्लफ्रेंडच्या केसांशी खेळू लागतात, तिला जवळ घेतात, तेव्हा मुलींना ते खूप आवडतं। पण ही गोष्ट अगदी हळुवारपणे करावी, तिला आवडेल अशी, कारण मुलींनी आपले केस जपण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते आणि ते खराब झालेले त्यांना बिलकुल आवडत नाहीत। त्यामुळे छान प्रेमाच्या गोष्टी करता करता अगदी लढीवाळपणे त्यांच्या केसांच्या बटा बोटानं फिरवाव्यात। केस मोकळे असतील तर त्यातून हळूच हात फिरवावा, यातून तुम्ही तिच्याबद्दल करत असलेली काळजी तिला दिसून येईल। चौथा पॉइंट आहे घाबरणं। आता ही गोष्ट तर कोणीही नाकारू शकत नाही की रिलेशनशिपमध्ये असताना असे काही क्षण येतात जेव्हा ती मुलगी ओरडेल म्हणून मुलं घाबरतात। मुलगी चिडली असेल तर आता ती काय करेल या विचारानं त्यांचे हातपाय लटपटतात। पण जेव्हा हे भांडण संपतं ना आणि तिला तुमचा तो घाबरलेला चेहरा किंवा आवाज आठवतो ना, तेव्हा ते आठवून तिला हसू आल्याशिवाय राहत नाही। तुम्ही तिला घाबरता ही त्या प्रेमाची आणि नात्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळं तुम्ही घाबरणं ही गोष्ट तिच्यासाठी खूप खूप क्यूट असेल। आता पाचवा मुद्दा आहे, मुलीला दूर जाण्यापासून अडवा।
भावांनो, कधी कधी असे प्रसंग येतात जेव्हा तिने आता जाऊच नये, अजून थोडा वेळ थांबावं असं मुलाला वाटत असतं. अशा वेळी ती जाऊ लागताच मुलगा तिचा हात धरून तिला थांबवतो आणि प्रेमानं जवळ ओढतो किंवा डोळ्यांनीच जाऊ नको असं बोलतो. तेव्हा ती गोष्ट थेट मुलीच्या हृदयाला हात घालते. आपण अशा मुलाला निवडलंय जो आपल्याशिवाय राहूच शकत नाही, ही गोष्ट तिला मनापासून आनंद देते. पण आणि यातनंच तिचं मुलाविषयीचं प्रेमही दुप्पट होतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या गर्लफ्रेंडला अजून जास्त आपल्याजवळ आणण्यासाठीचे जे हे मुद्दे मी मांडलेत, हे तुम्हाला कसे वाटले? मुलीच्या मनामध्ये आपण जागा तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे, ही गोष्ट, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल ना, तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. किंवा जे प्रेमात आहेत आणि ज्यांना या माहितीची खूप खूप जास्त गरज आहे, त्यांना याची मदत होऊ शकते असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर आत्ताच त्यांच्यासोबत ही माहिती शेअर करा. आणि अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला स्पेशली माहिती पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही लवकरच त्यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.